रामनवमीनिमित्त प्रणिती शिंदे आजपासून प्रचाराचा शुभारंभ करतायत। दुपारी 12 वाजता सोलापुरात त्या प्रचाराला सुरुवात करतील। ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आहे, असं त्या म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातील इंदापूर दौऱ्यावर आहेत। ते नीतू मांडके सभागृहात डॉक्टरांची बैठक घेतील। त्यानंतर राधिका पॅलेसमध्ये व्यापारी आणि वकिलांसोबतही बैठक आहे। बैठकीत आमदार दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने उपस्थित असतील। पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। संध्याकाळी 5 वाजल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावतील। महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान होते। त्यामध्ये नागपूर, गडचिरोली, चिमूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा, गोंदियातील प्रचार आज थांबणार आहे। नागपुरातील पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेक मतदारसंघात रोड शो करणार आहेत। उमरेड आणि अजून एका ठिकाणी त्यांचा रोड शो होणार आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं भाजप, काँग्रेस, बीएसपी पक्षाकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावतील। त्यानंतर बैठकांचं सत्र सुरू होईल। चंद्रपूर, गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील प्रचार तोफा आज थंडावणार आहेत। या 17-18 दिवसांच्या प्रचार काळात पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी या दोन्ही मतदारसंघात सभा घेतल्यात। भाजपनं प्रचारादरम्यान विकास कामांवर भर दिला, तर काँग्रेसनं त्यावर टीका करत मैदान गाजवलं। चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवारांचा रोड शो पार पडला। यावेळी घाटंजीमध्ये चैत्र नवरात्रीनिमित्त अष्टभुजा दुर्गा देवी मंदिरात त्यांनी पूजा केली। त्यानंतर रोड शो केला। यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रतिभा धानोरकरांवर टीका केली। विकासाच्या 4 गोष्टीही सांगितल्या नाहीत अशी टीका त्यांनी केली। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि संभाजीनगरच्या महायुतीच्या जागांचा तिढा आज सुटू शकतो। आज म्हणजेच रामनवमीच्या दिवशी दोन्ही नावांची घोषणा होणार आहे अशी माहिती मिळते। सिंधुदुर्गातून नारायण राणेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंचं नाव आघाडीवर आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। तर ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाण्यातून प्रताप सरनाईक किंवा रवींद्र फाटकांना उमेदवारी मिळू शकते। मात्र याच मतदारसंघात वेगळी रणनीती महायुतीकडून करण्यात येत असून वेगळा चेहरा देखील मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटली असली तरी एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी वंचितला पाठिंबा जाहीर केला। अकोल्यातील लोकसभेचे उमेदवार प्रकाश आंबेडकरांना मतदान करून त्यांना निवडून आणा असं आवाहन ओवैसींनी मतदारांना केले। नंदुरबारचे काँग्रेसचे उमेदवार गोपाल पाडवी येत्या 23 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, सतीश पाटील हे अनेक काँग्रेस नेते येण्याची शक्यता आहे। त्यानंतर काँग्रेसकडून नंदुरबारमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाईल। बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार चर्चा आहे। शरद राम पवार हा पुण्यातील रिक्षा ड्रायव्हर आहे। या उमेदवाराला गिग कामगार मंच आणि बघतोय रिक्षावाला संघटनेकडून उमेदवारी देण्यात आली। शरद पवार नावाचा उमेदवार निवडणूक लढणार असल्यानं बारामतीत रंगत पाहायला मिळणार आहे। फलटणच्या रघुनाथ राजे नाईक निंबाळकरांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली। मी तोतया नाईक निंबाळकर नाही, तर मी मुधोजी मनमोहन राजवाड्यातील अनभिषिक्त राजाचा नातू आहे असं वक्तव्य रघुनाथ राजे नाईक निंबाळकरांनी केले। इतकंच नाही तर अजित पवारांचा एक किस्साही त्यांनी शेअर केलाय। शिरूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळरावांनी आपले प्रतिस्पर्धी अमोल कोल्हेंवर निशाणा साधलाय। कोल्हे काय बोलतील याचा नेम नाही, त्यांना पुढे त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय, त्यांचा ताबा सुटत चाललाय अशी टीका त्यांनी केली। याआधी कोल्हेंनी आढळरावांना पलटी सम्राटापेक्षा नटसम्राट बरा असं म्हटलं होतं। एकनाथ खडसे पुन्हा भाजपात येणार यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरही मंत्री गिरीश महाजनांनी खडसेंवर टीका केली। ज्यांचे पुण्य संपलं तेच या पक्षातून बाहेर पडले। 35 वर्ष आमदारकी भोगली, 20 वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरले, मी आहे म्हणून पक्ष आहे अशा आविर्भावात फिरणारे लोक आता कुठे थप्पीवर जाऊन पडलेत अशी टीका महाजनांनी खडसेंवर केली आहे।
मराठा आरक्षणावर टांगतीत तलवार आहे. मुंबई हायकोर्टानं आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिलाय. मात्र प्रवेश आणि नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील असं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. याबाबतची पुढची सुनावणी 13 जूनला होणार आहे. मुंबईसह राज्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. राज्यातील बहुतेक भागात पारा 40शी पार गेलाय. पुढील 2 ते 3 दिवस उष्णतेच्या झळा कायम राहणार आहेत. त्यामुळे दुपारी 12 ते 3 या भर उन्हाच्या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागानं केलंय. कोकणात सुद्धा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. हवामान खात्यानं आज कोकणातही अतिउष्णता जाणवेल असा अंदाज व्यक्त केलाय. उन्हाळा वाढत असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. रत्नागिरीतील दापोलीला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलंय. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. पावसामुळे आता तयार झालेला आंबा खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दापोलीतील बागायतदार चिंतित आहे. मुळशीतील कोळवण खोऱ्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलाय. या पावसाचा आंबा उत्पादकांना मोठा फटका बसलाय. कलमी आंब्याचं सर्वाधिक नुकसान झालंय. या वादळी पावसात आंबे कैऱ्या गळून पडल्यात. मुळशी कृषी विभागानं नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे अशी मागणी उत्पादकांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळासह जोरदार पाऊस झाला. जवळपास तासभराच्या वादळात शेतकऱ्यांची तारांब उडाली. या वादळी वाऱ्यानं काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाले, तर गंगापूर पैठणच्या मर्दा गेवराईत 5 ते 6 घरांवरचे पत्रे उडालेत. यात 1 जण गंभीर जखमी झालाय. कापणी करून ठेवलेली पिकं झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव होती. पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात 24 ठिकाणी झाडं कोसळली. त्यामुळे घरांचे आणि गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही झाडं रस्त्याच्या कडेला हटवली. नंदुरबार बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मक्याची आवक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मक्याचं दुप्पट उत्पन्न निघालं. दररोज 3000 क्विंटल मक्याची आवक होती. लाल मक्याला सरासरी 1600 रुपये तर पांढऱ्या मक्याला 2300 रुपये प्रति क्विंटल दर मिळतो. कल्याणमधील अमृत पार्क इमारतीत लिफ्टमध्ये 2 नागरिक आणि एक कुत्रा अडकला होता. लिफ्ट बंद पडल्याचं लक्षात येताच इमारतीमधील नागरिकांनी अग्निशमन विभागाला पाचारण केलं. शर्थीचे प्रयत्न करून 20 ते 25 मिनिटात लिफ्टमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढलं.